आत्मीय पार्थ, अत्यंत गोड गळ्याची, देशभक्त, हिंदुत्वनिष्ठ अशी मुग्धा आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज माझं सगळ्यात मोठं सौभाग्य हे अंदमानला येणं नाही. आज माझं सगळ्यात मोठं सौभाग्य सेल्युलर जेलला भेट देणं नाही. आज माझं सगळ्यात मोठं सौभाग्य त्या बिल्ल्याची प्रतिकृती गळ्यात घालणं आहे जी सावरकरांच्या गळ्यात घातली. माझ्या जन्मापासून आजपर्यंत जे काही मला उपहार हार जे मिळाले त्याच्यातला हा सगळ्यात बहुमोल हार दिल्याबद्दल मी पार्थच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. एक खूप नवीन कल्पना आणि आपल्या शरीरावरती रोमांच उभी करणारी कल्पना, हृदयाला हात घालणारी कल्पना ही आज तू मला दिलीस. त्याच्यामुळे ही मी कायम ठेवीन सोबत. नुसती सोबत ठेवणार नाही तर काही प्रसंगांमध्ये ही मी अभिमानाने घालून जाईन, खास करून सावरकरांचे जे कार्यक्रम असतात आणि त्यावेळेला मी या कार्यक्रमाची आठवण देखील सांगेन आणि मी लोकांना हेही सांगेन की अंदमान बोलवतेमध्ये आपण सहभागी व्हा म्हणून. कारण खूपच सुंदर उपक्रम आहे आणि या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत. या बिल्ल्यावरती आपल्याला माहिती आहे 50 वर्ष लिहिली आणि तू प्रसंग सांगितलाच असशील. डेव्हिड बॅरीने ते बघितलं, आपण चित्रपटातही पाहिलेलं आहे. 50 वर्ष बघितल्यावर बॅरीने विचारलं, 50 वर्ष सावरकर जिवंत राहशील का इकडे 50 वर्ष? त्याला सावरकरांनी उत्तर दिलं, 50 वर्ष तुझं सरकार आमच्या देशावर जिवंत राहील का याचा तू विचार कर. आपल्याला माहिती आहे उत्तर. पण हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. क्विक विटेड, हजर जवाबी ते होते याच्यामध्ये काही दुमत नाही, पण त्याच्यामध्ये हा जो आत्मविश्वास आहे की 50 वर्ष काय तुमची अवकात आहे, आमच्या देशावरती तुम्ही राज्य कराल, हे जे छाती ठोकपणे त्यांनी सांगितलं, हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला कालगणना सांगितली की डिसेंबर 2011 11 का 10 2010ला त्यांना शिक्षा ठोठावली. ते 11ला आले नाही, 2011 डिसेंबर 2011 ला जर त्यांना शिक्षा झाली तर ती 50 वर्ष म्हणजे 2061 पर्यंत ती होती. बरोबर आहे ना? मग 1961 पर्यंत ती होती, 50 वर्ष. म्हणजे सावरकरांना 2 जन्मठेपा ज्या झाल्या ती 50 वर्ष ही 22 डिसेंबर 1961 ला संपणार होती. तर आपल्याला माहिती असेल की इंग्रजांचं सरकार तर राहिलं नाही, ते निघून गेलं, पण सावरकर त्या तारखेपर्यंत राहिले. आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता, त्याला कालजयी सावरकर असं नाव दिलं होतं. कालजयी का म्हणतात? कारण त्यांनी या 2 जन्मठेपांवरती विजय प्राप्त केला आणि म्हणून ते कालजयी आहे. आणि त्यांनी जे डेव्हिड बेरीला उत्तर दिलं होतं ते प्रत्यक्षात आलं. इंग्रजांचं सरकार राहिलं नाही. त्यांनी विचारलं होतं तू 50 वर्ष जगशील का, तर ते जगले. आणि त्याच्यामुळे तो कार्यक्रम 2 दिवस उशिराने पण 25 डिसेंबरला 1961 साली झाला होता. ही ज्यावेळेला शिक्षा ठोठावण्यात आली त्यांना, त्यावेळेला देखील त्या तशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो व्यंग्यात्मक बोलण्याचा जो स्वभाव होता तोही दिसला.
कारण त्यांना ही शिक्षा ठोठावणारे जे होते ते इंग्रज होते. इंग्रज ख्रिश्चन होते आणि ख्रिश्चनांचा पुनर्जन्मावर विश्वास नाहीये आणि त्याच्यामुळे ते मृत शरीराला जमिनीमध्ये गाडतात आणि त्यांचाही असा विश्वास आहे कयामतचा दिवस येईल आणि हे सगळे मुर्दे पुन्हा जिवंत होतील, म्हणून ते गाडून ठेवतात. आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे असं आपण मानतो आणि म्हणून मृत शरीर झालं की ते माती झालं आणि म्हणून ते आपण जाळून टाकतो, कारण आत्मा अमर आहे, तो पुन्हा पुढचा जन्म घेऊन येईल. तर त्याच्यामुळे इंग्रजांनी ज्या वेळेला त्यांना 2 जन्मठेपा सांगितल्या त्यावेळेला सावरकरांचं उत्तर आहे की चला शेवटी तुम्ही भारताचा आणि हिंदूंचा पुनर्जन्मांचा सिद्धांत तुम्ही मान्य केला, कारण 2 जन्मठेपा तुम्ही मला दिल्यात ना. तुमच्या दृष्टीने एकदा गेला माणूस की तो पुन्हा जन्म नाही घेऊ शकत आणि त्याच्यामुळे बाय सेंटेन्सिंग 2 टर्म्स, लाईफ टर्म्स, यू हॅव एक्सेप्टेड द हिंदू आयडिओलॉजी ऑफ पुनर्जन्म, हे त्यांनी इंग्रज न्यायाधीशाला सांगितलं. म्हणजे तो प्रसंग काय आहे, पण त्या प्रसंगामध्ये सुद्धा त्यांची ही बुद्धी तिथे शाबूत आहे आणि ही कितीतरी वेळा त्यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणजे आपल्याला मदनलाल धिंगरांना ज्या वेळेला कर्जनवाईलीला त्यांनी मारलं आणि ते तुरुंगात होते आणि त्यांना मारल्या लगेचच दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या काही भारतीयांनी लगेचच मदनलाल धिंगरांनी जे काही केलं ते चूक केलं म्हणून त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी म्हणून सभा बोलवली. तर त्या सभेमध्ये एकमताने ठराव पारित करायचा होता, मदनलाल धिंगराच्या कृत्याचा निषेध करायचा होता. त्या सभेमध्ये सावरकर पोचले आणि त्यांनी त्याचा निषेध केला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मदनलाल धिंगरांनी काही चूक केलेली नाहीये, मी त्याच्या कृत्याला, त्यांनी केलेलं कृत्य चुकीचं म्हणून तुम्ही जे त्याचा निंदा प्रस्ताव करताय तो मी एकमताने पार होऊ देणार नाही, मी त्याचा विरोध करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि ते सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्याच्या मागची घटना आपल्याला अजून माहिती असेल की नाही मला माहिती नाही, कदाचित तुम्ही सांगितली असेल. लॉजिकल कशा पद्धतीने सावरकर प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत असायचे. इंग्रज प्रयत्न करत होते की कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने सावरकरांना अडकवायचं आणि ती जी सभा उधळली गेली त्या सभेमुळे, उधळलेल्या सभेमुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली आणि त्याच्यासाठी तू रिस्पॉन्सिबल आहेस असा त्यांच्यावर आरोप करून त्यांना अरेस्ट करण्याचा प्लॅन हा इंग्रजांचा होता. आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सावरकरांना बोलवलं आणि ज्या वेळेला त्यांना असा प्रश्न विचारला की काल तू अशा प्रकारे सभा उधळण्याचं काम केलंस, हे गैरकानूनी काम आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी आहे, तर तुला आम्ही अरेस्ट का करू नये. तर सावरकरांनी सांगितलं की तुमचा कायदा असा सांगतो की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलाही व्यक्ती गुन्हेगार नाहीये आणि मदनलाल धिंगरावरती अजून केस सुरू झालेली नाहीये, तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेला नाहीये आणि त्याला गुन्हेगार मानून त्याचा निंदा प्रस्ताव करणं हे तुमच्या लॉच्या दृष्टीने अनलॉफुल आहे आणि तुमच्या लॉच्या दृष्टीने जे अनलॉफुल आहे ते थांबवण्यासाठी मी तिथे गेलो. सो यू शुड हॅव अरेस्टेड दोज पीपल अँड नॉट मी. लक्षात आलं. आता समोरचा इंग्रज अधिकारी चूप झाला, त्याला आपण काय बोलावं ते कळेना. बॅरिस्टर तर ते झाले, पण हा एकमात्र बॅरिस्टर होता ज्यांनी ती बॅरिस्टरची पदवी घेतली नाही. माहिती आहे ना, त्यांनी ही पदवी घेतली नाही कारण ती पदवी घेण्यासाठी जी बेसिक कंडिशन होती ती कंडिशन त्यांना मान्य नव्हती. त्यांना इंग्रजांची गुलामगिरी मान्य नव्हती, इंग्रजांच्या विरोधात काही बोलायचं नाही हे त्यांना मान्य नव्हतं, म्हणून ते बॅरिस्टर होण्यासाठी गेलेले नव्हते. त्यांना जायचं होतं जागतिक स्तरावरती ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या इंग्रजांचे सगळे जे शत्रू आहेत त्या सगळ्या शत्रूंची मैत्री करून एक मोठी विशाल रणनीती
बनवण्याच्या दृष्टीने ते तिथे गेलेले होते. त्यांचे मनसुबे वेगळे होते. आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, किंवा या सगळ्या त्यांच्या जीवनातल्या घटनांच्या वारंवार उजळणी करायला पाहिजे. ती कशासाठी करायला पाहिजे? तर येणारी जी पिढी आहे, आत्ता बोलणं झालं की येणाऱ्या पिढीला आपण सावरकर सांगितला पाहिजे. येणाऱ्या पिढीला सावरकर का सांगितला पाहिजे? याचं कारण आहे की ज्या वेळेला सगळं काही अलबेल असतं, ज्या वेळेला आपण स्वातंत्र्यात असतो, त्यावेळेला गाफील होण्याची संभावना जास्त असते. आणि ज्या वेळेला समाज स्वतंत्र असतो, समाज गाफील असतो, त्यावेळेला स्वतःच्या हाताने भविष्यात येणाऱ्या पारतंत्र्याची बीज तो रोवत असतो. आणि त्याला कळतही नाही की आपल्याकडनं असं काहीतरी होतं आहे की ज्याच्यामुळे जी बीज आज आम्ही रोवलेली आहेत, काही दशकांनंतर किंवा कदाचित शतकानंतर पुन्हा एकदा ते पारतंत्र्य आपल्यावरती आहे. मग ज्या वेळेला आपण परतंत्र झालो, त्यावेळेला भारताची परिस्थिती काय होती? तर ती भारताची परिस्थिती म्हणजे आपण म्हणतो की दुधा तुपाच्या नद्या व्हायच्या, सोन्याचे घरातनं धूर निघायचे. भारत हा एका अर्थाने विश्वगुरूच होता. मग असा बलाढ्य, समर्थ, सुसंस्कृत, विज्ञानाने युक्त, ज्ञान, कला, साहित्य, नाट्य सर्व गोष्टींमध्ये जगामध्ये एक नंबर असलेला तेव्हाचा भारत, ज्या वेळेला युरोपियन किंवा अन्य देशांमध्ये लोक अजून झाडावरनं उतरलेले नव्हते, कपडे घालण्याची ज्यांना अक्कल नव्हती, त्यावेळेला इकडे संस्कृतीचा जन्म झालेला होता. मग एवढं श्रेष्ठ आमच्या भारताचं सगळं जर एक इतिहासाचं आमच्याकडे लेणं होतं, तर मग पारतंत्र्यात का गेलो? कारण तेव्हा आम्ही चुका करायला सुरुवात केली आणि पारतंत्र्यात जाण्याची बीजं आम्ही रोवली. मग ती आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आत्मविस्मृत झालो, स्वतःचं पौरुष आपण हरवलो. म्हणजे पराक्रम होता, पण त्याची आठवण करून देण्याची आवश्यकता वाटली नाही. स्वार्थामध्ये आपण बुडून गेलो. आपल्या परिवाराच्या बाहेर विचार करणं बंद केलं. अनेक गोष्टी आहेत आणि त्याचे अनेक दाखले देखील आहेत, ते सगळे मी रिपीट करत नाही. आणि म्हणून जर इंग्रजांनी पहिली लढाई जर जिंकली असेल, तर त्या प्लासीच्या लढाईमध्ये विजेते जे होते त्यांची शोभायात्रा निघाली बंगालच्या त्या गावामध्ये, आणि ते 7 का 8 लोक होते. आणि आता आमच्यावर राज्य कोण करणार, आम्हाला कोणी हरवलं, आता आम्ही कोणाचे गुलाम, हे पाहण्यासाठी घरांच्या खिडक्यांमध्ये, अंगणांमध्ये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, गच्च्यांवर, छोट्या छोट्या टिले जिसको कहते हैं, टेकड्या, सगळ्यांवर, झाडांवर चढलेले असे हजारो गावाचे नागरिक होते आणि जिंकणारे लोक 7 होते. म्हणजे त्यावेळेला या सगळ्यांनी फुंकर मारली असती तरी हे उडून गेले असते. पण आम्ही एकत्र येऊन फुंकर मारली पाहिजे हा सेन्स देखील समाजामधनं हरपलेला होता. डायनासॉर एक खूप मोठा अजस्त्र प्राणी आहे, आपल्याला ठाऊक आहे. पण आज तो प्राणी बघायला मिळत नाही. त्याची अंडी बघायला मिळतात, त्याचे दात बघायला मिळतात. मग जगातल्या या सगळ्यात शक्तिशाली प्राण्याची ही गत का झाली? तो एक्सटिंक्ट का झाला? तो विनाश कसा झाला? त्याचा काय दोष होते त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये संवेदना क्षमता नव्हती किंवा खूप कमकुवत होती. त्याच्या शरीराला कुठे स्पर्श केला तर ते त्याला कळेपर्यंत खूप वेळ होऊन गेलेला असायचा. डायनासॉर चालायला लागल्यावर समोरचे प्राणी घाबरायचे आणि दडायचे, पण नंतर त्याच्या पाठीमागे उडी मारायचे आणि त्याच्या शरीराचा एखादा लचका तोडून घेऊन जायचे.
शरीराचा लचका तोडल्याचं त्याला कळेपर्यंत तो तोडून गेलेला निघून गेलेला असायचा आणि दुसरा कोणीतरी तोडच असायचा. ते तोडतो हे त्याला माहिती नसायचं, कारण त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी नव्हती, संवेदना नव्हती. भारतीय समाजाची, हिंदू समाजाची हीच अवस्था झाली. आम्ही आमच्या या सगळ्या दुर्गुणांमुळे संवेदना क्षमता घालवली आणि भारताचा एक एक भाग आमच्यापासून दुरावत गेला. आणि जरी तो दुरावला असला, तो पुन्हा मिळवण्यासाठी असंख्य अथक प्रयत्न झालेले आहेत. असं कधीही नाहीये की या देशावर राज्य करणारे परके जे आहेत त्यांना एक रात्र शांत झोप मिळाली. कधी ती झोप महाराणा प्रताप हराम करत होता, कधी ती झोप राजा छत्रसाल हराम करत होता, कधी गुरु गोविंद सिंग करत होते, कधी छत्रपती शिवाजी महाराज करत होते. देशभरामध्ये ईशान्य भारतात लाचित बडफुकत असे. जरी आमच्यावर त्यांनी राज्य केलं तरी त्यांना कधी सुखाची निद्रा इथे मिळालेली नाहीये. शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर औरंगजेबाला वाटलं आता तरी आपण महाराष्ट्र जिंकू, आणि म्हणून लाखांचं सैन्य घेऊन फायनल अटॅक करण्यासाठी तो दख्खनच्या सवारीवर निघाला. 25 वर्षाहून अधिक लढत होता. राजा नव्हता, राजमाता नव्हती, राजपुत्र नव्हता, सरदार नव्हते. प्रत्येक मावळा मैं शिवाजी म्हणून लढत होता. आणि शेवटी त्या औरंगजेबाची खुलताबादमध्ये कबर खोदावी लागली, गाडावं लागलं. सडलेल्याला किड्यांनी खाल्लं असेल, पण तो या हिंदवी साम्राज्याला जिंकू शकला नाही. हे जरी सत्य असलं तरी स्वातंत्र्याचं जे महत्व आहे हे समजायला भारताला 1000 वर्ष लागली. 1000 वर्ष, 750-800 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीची आणि 200-250 वर्ष, 150 जी काही वर्ष आहेत ती इंग्रजांची, आधी इस्लामची आणि मग ख्रिश्चॅनिटी. ती ख्रिश्चॅनिटीचीच होती, आपण इंग्रज म्हणतो. आणि मग हे 1000 वर्षाची जी गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतनं बाहेर पडण्यासाठी एवढा मोठा संघर्ष लावा लागला, ज्याच्यातली एक खूप महत्वाची कडी स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. आणि मग खंडित स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या खंडित स्वातंत्र्याला देखील सावरकरांनी म्हटलं आहे की सिंधू बिना हिंदू म्हणजे प्राणाशिवाय शरीर कुडी. आणि जोपर्यंत एक हिंदू जीवित आहे तोपर्यंत तो सिंधू नदीला विसरणार नाही, असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अखंड भारताचं स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून खंडित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजचा जो युवक आपण पाहतो, जो इंस्टाग्राम मध्ये बिझी आहे, ज्याला देशाशी काही देणं घेणं नाहीये, जो 90 सेकंदाच्या 60 सेकंदाच्या रील मध्येच सगळं आपलं जीवन पाहतो आहे, जो करिअरिस्टिक झालेला आहे, त्याच्या करिअरमध्ये प्रामाणिकपणे सांगायचं तर आई वडिलांना कुठेही नंतर स्थान नाहीये. आजी आजोबा तर कोणाच्या गिनतीमध्येच नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये आमच्या विरुद्ध षडयंत्र करणारे संपलेले आहेत का? तर ते संपलेले नाहीये. त्यांची संख्या वाढलेली आहे, त्यांचं सामर्थ्य वाढलेलं आहे, त्यांची हिंमत वाढलेली आहे, त्यांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत, त्यांची षडयंत्र वाढलेली आहे. म्हणजे एकीकडे पुन्हा भारत मातेला संपवण्यासाठी अनेक शत्रू तयार बसलेले, टपून बसलेले आहेत. आणि भारत मातेचे सुपुत्र ज्याला आपण म्हणतो युवा भारत, जगातला सगळ्यात युवक देश, 80 कोटी युवक आहेत या देशामध्ये. 140 कोटी लोकसंख्येपैकी 80 कोटी युवक आहेत या देशामध्ये. हा सगळ्यात नौजवान देश आहे. त्या नौजवानांमध्ये देशभक्ती, देशासाठी मर मिटण्याची तयारी. समोर 2 रस्ते आले की एकीकडे स्वार्थ आहे आणि एकीकडे देश आहे, तर स्वार्थाला लाथ मारून देशाच्या रस्त्यावर जाण्याची मानसिकता, इच्छा, शक्ती, तयारी, हिंमत असलेले त्या
80 कोटींपैकी किती आहेत? मग एक भयावह प्रश्न निर्माण होतो. मग सावरकरांची आठवण येते. अनेक आहेत, नाही असं नाही, अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांना आठवलं पाहिजे. असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे महाराणा प्रताप आहेत, असे स्वामी विवेकानंद आहेत, नेताजी आहेत, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. धनगर समाजातनं राणी झालेल्या आणि पराक्रमाच्या आधारावरती मुसलमानांनी तोडून टाकलेली सगळी मंदिरं, त्यांचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी पुन्हा मंदिरं उभी करण्याचं काम करणाऱ्या, पाणी आणि पर्यावरण या विषयावर तेवढ्याच संवेदनाक्षम असलेल्या पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर देखील आदर्श आहे. पण जरा आपल्या घरामधल्या मुलींना विचारा तर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कोण? अँड लिसन टू द आन्सर. आणि मग विचारा आलिया भट्ट कोण? लिसन टू आन्सर. ही फार वाईट स्थिती आहे, ही गंभीर स्थिती आहे. 50 वर्षांनंतरचा भारत कसा असेल, 100 वर्षांनंतरचा भारत कसा असेल, दारुण चित्र आहे. हे देशाचं सौभाग्य आहे की 2014 मध्ये या देशात राजकीय परिवर्तन झालं आणि हा देश जो स्वाधीन झाला होता तो स्वतंत्र होऊ लागला. 2014 मध्ये हा देश स्वतंत्र होऊ लागला. 1947 मध्ये स्वाधीन झाला होता. म्हणजे आमच्या तो ताब्यात आला होता, आमच्या अधीन झाला होता, आमच्या तंत्रांनी चालायला सुरुवात झालेली नव्हती. याचं कारण या देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूच्या हातात आलं, ज्यांचं सगळं शिक्षण लहानपणापासून जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. लंडन ब्रिज फॉल डाऊन, लंडन ब्रिज फॉल डाऊन. अरे पडला मेला लंडनचा ब्रिज, तुझं कोणी मेलं का त्याच्या खाली? जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर. कसला जॅक, कसली जिल, कसली हिल? इंग्रजी माध्यमामध्ये कॉन्व्हेंटमध्ये घालण्याची जी हौस आहे आमची, मातृभाषेची जी उपेक्षा आहे आमची, आजची परिस्थिती तशी आहे असा एक तर्क आहे, ठीक आहे. पण या मातृभाषेला, या भारतीय भाषांना आज दुर्दैवाचे आणि दुर्दशेचे दिवस आणले कोणी? या स्वाधीन झाल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या मानसिकतेत असलेल्या गांधी परिवाराच्या 60 वर्षांच्या सतत असलेल्या सरकारांच्या चुकीच्या नीतींमुळे. स्वभाषेबद्दल का नाही अभिमान आमच्या मनात होता? कारण नेहरूच्या मनात नव्हता. आणि त्याच्यामुळे नीती बनवणारा जो पंतप्रधान होता त्यालाच नको होती ना. आणि मग इंग्रजीचं अतीव प्रेम, आजही अनेक लोकांना खूप प्रेम वाटतं. पण आपली भाषा शिकण्यामध्ये काय वाईट आहे? मी तर म्हणतो उत्तम इंग्लिश आलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंग्रजांवर मात करणारं इंग्रजी भारतीयांना आलं पाहिजे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. पण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. आणि तुम्हाला मी छाती ठोकपणे सांगतो, जे मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतात त्यांचं भविष्यामधलं इंग्रजी हे व्याकरणाच्या दृष्टीने जास्त सरस असतं. आणि जे लहानपणापासून इंग्रजी शिकतात त्यांचा गुण एकच असतो, ते कॉन्फिडेंटली चुकीचं इंग्लिश बोलू शकतात. उगाचच काहीतरी कुकल्पना आहेत आपल्या. अप्रतिम इंग्लिश बोलणारे तुम्ही 100 नावं काढा या देशामधली, 90हून अधिक जे आहेत त्यांची शिक्षण मातृभाषेत झालेली आहेत. त्याच्यामुळे हा एक खोटा तर्क आहे की आधीपासूनच इंग्लिश शिकवा.
आणि ट्रान्सलेशननी भावना ट्रान्सलेट नाही होऊ शकत. ट्रान्सलेशननी विचार ट्रान्सलेट नाही होऊ शकत. मोठा एक इंग्रज आला, अमेरिकेचा कुठला तरी राष्ट्राध्यक्ष, आणि अनेक इकडचे लोक बसले होते गप्पा मारत. त्याच्यातल्या एका इंग्रजी भाषा पंडिताशी गप्पा मारताना असंच गाण्यांचा विषय निघाला आणि राधिके तूने बंसरी चुराई, मोहम्मद रफीच्या गाण्याबद्दल चर्चा झाली आणि ते त्यांनी गाऊन दाखवलं. दिस इज एक्सलंट सॉन्ग. तो इंग्रज म्हणाला, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, आय डोंट अंडरस्टँड, काइंडली ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. तर तो इंग्रज प्राध्यापक, इंग्लिश प्राध्यापक हौसेनी अनुवाद करायचा प्रयत्न करतो आणि सांगतो, ते सगळी जी कहाणी आहे की कृष्ण बासरी वाजवायला लागल्यावरती राधा काम करू शकत नाही, मोहित होते आणि तिची कामं राहून जातात. म्हणून कामं करायचेत म्हणून ती कृष्णाची बासरी लपवून ठेवते आणि कामं करते. अँड दॅट इज वाय कृष्णा सिंग्स, राधा यू हॅव स्टोलन माय फ्ल्यूट. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विचारतो, इफ ॲट ऑल राधा हॅज स्टोलन फ्लूट ऑफ कृष्णा, then why Krishna is singing song? He should go to police station and report. तुम्ही राधिके तूने बंसरी चुराईचा इंग्रजी अनुवाद केल्यामुळे भावार्थ अनुवाद होणार नाही ना. तुम्हाला ते सगळं समजावून सांगावं लागेल. आता एक मराठी शब्द आहे, त्याचा तुम्ही भारतीय कुठल्याही भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही मला पर्यायी शब्द सांगून दाखवा. 100 रुपये घेऊन द्या माझ्याकडनं जो पहिल्यांदा सांगेल. खरकट. खरकट ही प्युअर मराठी संकल्पना आहे. त्याला तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, उडिया, बंगाली, असमिया, पंजाबी, हिंदी कुठल्याही भाषेमध्ये पर्यायी शब्द नाहीये. खरकट मतलब जूठा नहीं, जूठा नहीं. उपासाचं जे जेवण असतं ते सोडून दुसरं जे जेवण असतं त्याला खरकट म्हणतो आपण. म्हणजे जर तुम्ही भात खात असाल आणि आईचा उपास असेल आणि हात लावायला लागलात तर तुम्ही म्हणणार खरकट हात नको लावूस मला. त्याच्यामुळे वो जूठा नाहीये. प्रत्येक समाजाच्या संकल्पना वेगळ्या आहेत आणि त्या संकल्पनांमधनं त्यांना शब्द मिळालेले आहेत आणि त्या संकल्पना जर दुसऱ्या समाजात नसतील तर त्या समाजांमध्ये त्यांच्या भाषेला त्याला शब्द मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही जबरदस्ती शब्दाला इज इक्वल टू लावायला सुरुवात केली तर घोटाळे होणारच. जसं तुम्हाला खरकटला इंग्रजी शब्द मिळणार नाही तसं तुम्हाला ब्लॅकमेल या शब्दाला भारतीय कुठल्याही भाषेमध्ये पर्यायी शब्द मिळणार नाही. ब्लॅकमेल माहिती आहे ना सगळ्यांना? सगळ्यांना माहिती असणार, कारण एकता कपूरच्या सिरियल्स तुम्ही पाहता आणि सगळ्या मराठी सिरियल्स किंवा जे काही तमाशे चालतात, चांगल्या चांगल्या सिरियल्स असतात दुपारी, असे आपल्या कॉमेंट्स. एवढंच नाही, संध्याकाळी एकत्र बसल्यावरती त्या सिरियल्सच्या बद्दल चर्चा आणि उद्या काय होणार आहे हे त्या डायरेक्टरला चिंता नसते, तुम्हाला जास्त चिंता असते. अशा पद्धतीने या सिरियल्स मधनं आपण ब्लॅकमेल शिकलो. नाहीतर हा आमच्या भारताचा स्वभाव थोडीच आहे. असं आहे की तुम्ही ब्लॅकमेलला भारतीय भाषांमध्ये पर्यायी शब्द नाही, त्याला तुम्ही काळं टपाल म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही. ब्लॅकमेल म्हणजे काळं टपाल, बरोबर आहे? मग का त्याला काही अर्थ नाही? तुम्हाला ती सगळी प्रक्रिया समजावून सांगावी लागते की तुझं एक गुपित मला कळलं, ते गुपित आता जर मी दुसऱ्या तिसऱ्याला सांगायचं नसेल तर माझे हे 4 कामं आहेत ती तू कर. ती जर तू कामं केली नाहीस तर मी तुझं गुपित दुसऱ्याला जाऊन सांगेन. या प्रक्रियेला ब्लॅकमेल असं म्हणतात. हे सांगावं लागेल ना, बरोबर आहे ना? मग ब्लॅकमेलला भारतातल्या कुठल्याही भाषेमध्ये शब्द का नाही?
याचं कारण आमच्या पूर्वजांनी असं करायला आम्हाला कधी सांगितलंच नाही. ही आमची संकल्पनाच नाही. मग जर आमची संकल्पनाच नाही तर शब्द कुठनं येणार? आणि शब्द नाही तर तुम्ही ट्रान्सलेशन नाही करू शकणार. भाषेचं हे महत्व आहे. मी आणि पार्थ समजा बोलत असू आणि मुग्धाबद्दल बोलत असू आणि अचानक मुग्धा येऊन पोचली आणि मी आणि पार्थ इंग्लिश मध्ये बोलतो अबाउट मुग्धा, आणि अचानक जर इंग्लिश मध्ये बोलता बोलता मुग्धा आली तर इंग्लिश म्हणीप्रमाणे आम्ही काय म्हणू? थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. इंग्रजी. पण याच ठिकाणी मी आणि पार्थ मुग्धाबद्दल बोलतो आहोत मराठीत, आणि मुग्धा अचानक आली तर मराठीत आम्ही काय म्हणू? 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आत्ताच तुझ्याबद्दल बोलत होतो. तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, कन्नडमध्ये, मल्याळीमध्ये, पंजाबीमध्ये, उडियामध्ये, बंगालीमध्ये, असमियामध्ये, खासी, जयंतिया, नागा भाषांमध्ये देखील भारताच्या प्रत्येक भाषांमध्ये ज्या वेळेला दोघं जण तिसऱ्याबद्दल बोलतात आणि तिसरा अचानक येतो, या संपूर्ण उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम वर्षंत भारतम नाम भारती यत्र संतती, ही सगळी भारताची संतती एकच वाक्य म्हणते, 100 साल जियो, तुम्हारी लंबी उम्र है, अभी तुम्हारे बारे में बात करते. इंग्रजांमध्ये ही कन्सेप्ट नाही. तुम्ही बोला, आमचा काही प्रॉब्लेम नाही. एप्रिल फुलची कन्सेप्ट आमच्याकडे नाही, म्हणून एप्रिल फुलला अनुवाद नाही. कारण तुम्हाला वर्षातनं एक दिवस दिलाय, किती खोटं बोलायचंय ते बोल, किती दुसऱ्याला ठगवायचंय तितकं ठगव, किती दुसऱ्याला मूर्ख बनवायचंय तितकं मूर्ख बनव, किती गळे कापायचे तेवढे तू काप. पण आमच्या देशामध्ये एक दिवस काय, एक तास काय, एक मिनिट काय, एक सेकंद काय, एक निमिष काय, आम्हाला असं करायला आमच्या पूर्वजांनी शिकवलं नाही. हा संस्कारांचा फरक आहे. भाषा संस्कार करत असते आणि म्हणून जर भाषा बदलली तर संस्कार बदलतात आणि आपण त्यांच्यासारखे वागायला सुरुवात करतो. आणि म्हणून या भूमीला आपल्याच भाषा या संयुक्तिक आहेत. पण नाही, त्या पंतप्रधानांचं जॉनी जॉनी यस पप्पा होतं ना, आणि म्हणून त्या पप्पांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. इतकंच नाही, भाषा, वेशभूषा, संस्कार, संस्कृती, देव, सण, महापुरुष या सगळ्यांबद्दल घृणा आणि तिरस्कार, जे जे हिंदू ते ते तुच्छ, अशा प्रकारची मानसिकता असलेले कम्युनिस्ट आणि गांधी परिवार यांचा वर्चस्व या देशावरती जवळजवळ 6 दशकं राहिल्यामुळे हा देश स्वाधीन झाला पण स्वतंत्र झाला नाही. आणि मग ज्या वेळेला या देशाला एक असा पंतप्रधान मिळाला की जेव्हा तो पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला आणि मुख्यमंत्र्याचं शपथ ग्रहण करून आईचा आशीर्वाद घ्यायला गेला, त्यावेळेला 8x10च्या खोलीमध्ये आयुष्यभर राहणारी त्याची आई लहानपणी वडिलांच्या चहाच्या दुकानामधनं येणाऱ्या पैशांमध्ये घर चालवण्याची पूर्ती न होऊ शकल्यामुळे दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणं भांडी करणं, झाडू पोछा करणं, पाणी भरणं हे काम करणारी घराची लक्ष्मी म्हणून जी येते, त्या लक्ष्मीला घर तेव्हा सोडावं लागतं. हे काम करण्यासाठी ज्या वेळेला त्या घरातला नारायण त्या परिवाराला पोसण्यासाठी असमर्थ असतो, अशी आई ही घरामध्ये, आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करून घरी येतात, आईला नमस्कार करतात आणि आई म्हणते, बेटा वो क्या होता है मुख्यमंत्री वगैरह मुझे मालूम नहीं, इतना मालूम है कि बहुत बड़ी जगह है, लेकिन एक बात मेरी कान खोलकर सुन लो. कहते हैं ये सब मंत्री बहुत भ्रष्टाचार करते हैं, चोरी करते हैं, समाज का पैसा चुराते हैं.
मेरे घर में भ्रष्टाचार का एक भी रुपया अगर तुम लाओगे तो मैं दरवाजा नहीं खोलूंगी, मैं तुमको अपना बेटा नहीं मानूंगी। शरद पवार साहेब, या देशामध्ये जी आई असते ना ती अशी आई असते। आयुष्यभर 18 विश्व दारिद्र्य भोगलेल्या आईला मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर असं म्हणावं असं वाटलं नाही, बेटा अब मौका आ गया है, दोनों हाथों से भर ले जितना घर भर सकते हो, कमा ले। गरिबीमध्ये राहिलेली आई आपल्या मुलाला संस्कार देते, ती शिकलेली नसते, कदाचित ती शिकलेली नसते म्हणूनच असा संस्कार देते की काय असं वाटतं। आणि मग त्याच्यातनं निर्माण झालेला हा मुख्यमंत्री, न खुद खाता हूं न खाने देता हूं, म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर व्हाईट हाऊसचं बोलावणं आलं, बराक हुसेन ओबामांनी जेवायला बोलवलं आणि जेवायला त्यांनी खूप प्रकारची व्यंजनं बनवून ठेवलेली होती। जगातले सगळे पंतप्रधान, जगामधले सगळे राष्ट्राध्यक्ष वाट बघत असतात आपल्या जीवनामध्ये तो दिवस कधी येईल की आम्ही व्हाईट हाऊस मध्ये जाऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाबरोबर लंच किंवा डिनर करू, अशी वाट बघत असतात। नरेंद्र मोदीजी वर्षातनं 2 नवरात्र उपास करतात, एक पाडवा ते रामनवमी आणि दुसरं घटस्थापना ते दसरा। आणि या 9 दिवसांमध्ये ते फक्त लिंबू पाणी किंवा साधं पाणी किंवा आजकाल नारळ पाणी याच्या पलीकडे काहीही घेत नाहीत 9 दिवस। आणि नेमकी बराक हुसेन ओबामांच्या घरची त्यांची जी व्हिजिट होती, व्हाईट हाऊसचं जे डिनर होतं, त्या डिनरच्या वेळेला त्यांचा चालला होता उपवास नवरात्राचा। सगळ्या प्रकारचे व्यंजनं बनवून तयार ठेवलेली होती। ओबामा साहेब वाट बघत होते, हे आले बसले आणि त्यांनी सांगितलं ये तो मैं कुछ खाऊंगा नहीं, मैं तो सिर्फ गर्म पानी पीऊंगा। ओबामांनी विचारलं क्यों? अरे मेरा दुर्गा मैया का उपवास है। ओबामा म्हणाले असतील व्हॉट इज दुर्गा मैया? ते म्हणाले असतील आस्क युअर ट्रान्सलेटर, शी विल एक्सप्लेन व्हॉट इज दुर्गा मैया, बट आय एम ऑन फास्टिंग ऑफ दुर्गा मैया नवरात्री। आता तास दीड तास बसले, आता जर मेहमान नुसतं पाणी पितोय तर यजमान काय तंगडी तोडणार? तेही बसले हातामध्ये पाणी घेऊन गोड गोड पीत। हे निघाले आतापर्यंतचे सगळे पंतप्रधान जाताना ताजमहलची प्रतिकृती द्यायचे, नरेंद्र मोदींनी त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता ठेवली। भगवद्गीता ठेवली आणि चालते झाले, टाटा बाय बाय बोलून। त्यांना बाय करून बराक हुसेन ओबामा आत आले आणि म्हणाले, खरं म्हणतात भारतवाले, हा माणूस न स्वतः खातो न दुसऱ्याला खाऊ देतो। पोप जॉन पॉल राष्ट्राध्यक्ष म्हणतो स्वतःला व्हॅटिकनचा, आणि सगळ्या देशांचे प्रवास त्या देशांच्या खर्चांनी करतो, तिकडे जाऊन धर्मांतरणाला प्रोत्साहन देतो। आणि आपल्याकडे राष्ट्राध्यक्ष म्हणून जर दुसऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी भेटायला आले तर त्यांना तिथे देखील बायबल देतो। व्ही मुरलीधरन माझे मित्र आहेत, ते परराष्ट्र मंत्री राज्यमंत्री होते 5 वर्ष, गेली 5 वर्ष ते व्हॅटिकनला गेले, भारतीय विदेश मंत्री म्हणून गेले आणि पहिल्यांदा पोप जॉन पॉलनी त्यांच्या हातामध्ये बायबल दिलं। जॉन पॉल नाही, आता तो काय बेनेडिक्ट जो आहे, त्यांनी बायबल दिलं आणि मुरलीधरांनी त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता दिली। हा भारत आहे, हे स्वतंत्र आहे, स्वतंत्र। ज्या वेळेला ताजमहल आम्ही देत होतो त्यावेळेला आम्ही स्वाधीन असल्याचं लक्षण होतं, आता भगवद्गीता द्यायला लागलो, आता हे स्वतंत्र असल्याचं लक्षण आहे। आणि पुढची गोष्ट आहे का,
2024 नंतर 400 पार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जो कोणी राष्ट्राध्यक्ष येईल किंवा ज्या कुठल्या राष्ट्राध्यक्षाच्या देशामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधी जातील त्यावेळेला भेटवस्तू म्हणून राम मंदिराची प्रतिकृती देतील. राम मंदिराची प्रतिकृती. प्रत्येक गोष्टीला ऑपॉर्च्युनिटी मध्ये कसं बदलायचंय मोदींच्या पलीकडे कोणाला माहिती नाहीये. आजचा साऊंड अँड लाईट शो बघून मी अस्वस्थ झालो. ज्या दर्जाचा तो असायला पाहिजे त्या दर्जाचा तो बिलकुल नव्हता. याच्यापेक्षा कितीतरी उत्तम दर्जाचा. मी तर सांगतो फक्त पुण्यामध्ये एका माणसाला करायला द्या, तो याच्या 10 पट चांगला करून दाखतो. म्हणजे हे दोघं पुण्याचे, ही पुण्याची आहे किंवा मला म्हणतात की मला लोकसभा लढायचे म्हणून नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं, इफ गिवन अपॉर्च्युनिटी, फक्त पुण्यामधनं या देशाला उत्कृष्ट मंत्रिमंडळ आम्ही देऊ शकतो. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य. ठीक आहे. हे जे प्रेझेंटेशन सगळं जे आम्ही पाहिलं, मी इथे 2005 मध्ये आलो होतो. म्हणजे मी अनेक वर्ष संघाचा प्रचारक राहिलो. नॉर्थ ईस्ट मध्ये, ईशान्य भारत, पूर्वांचल वगैरे म्हटल्यावरती पटकन लक्षात येत नाही, म्हणून मग मराठीमध्ये नॉर्थ ईस्ट. आणि तिथे प्रचारक म्हणून राहिलो. बरीच वर्ष घराबाहेर राहिलो आणि सन 2002 मध्ये घरी परत आलो. बँक बॅलन्स 0 होता. मग व्यवसाय, नोकरी, ट्युशन्स वगैरे करून पैसे मिळवायला सुरुवात केली. थोडे बहुत पैसे जमा व्हायला सुरुवात केली. बोलतो चांगला आहे, तुम्ही पाहताच आहात. भूक विसरलात. आता ते असताना थोडे बहुत पैसे आल्यावर माझ्या मनात आलं की इतके वर्ष मी माझ्या आईवडिलांना पर्यटनाला घेऊन नाही जाऊ शकलो, म्हणून मी आईदादांना विचारलं की तुम्हाला आता मला 7 दिवस फिरायला घेऊन जायचंय, कुठे घेऊन जाऊ. माझे वडील वीणा देवधर, तरुण भारतचे संपादक, माझी आई अपर्णा विश्वनाथ देवधर, एक शिक्षिका, या दोघांनीही एकाच वेळेला उत्तर दिलं, सुनील एकदा आम्हाला अंदमानाला घेऊन जा. म्हणजे माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला नाही म्हटलं की आम्हाला केरळाचे बॅकवॉटर्स बघायला जायचंय किंवा आम्हाला ताजमहल बघायला जायचंय. त्यांनी सांगितलं आम्हाला सावरकरांचा सेल्युलर जेल बघण्यासाठी अंदमानाला जायचं. आणि त्यांना घेऊन मी आलो होतो. 2005 मध्ये 5 दिवस राहिलो होतो. त्यावेळेला जी दुरावस्था या स्मारकाची होती, जी दुरावस्था होती, जी हेळसांड होती, त्याच्यामध्ये कुठलंही विशेष असं तुम्हाला सांगावं असं काहीही नव्हतं. होतं म्हणजे थोडं बहुत डागडुजी, झाडू विडू मारलेला होता. एक पिवळा रंग सामान्यतः दिला होता, आतमध्ये चुन्याचा रंग फासलेला होता. तेव्हा पाहिलेलं सेल्युलर जेल आणि आत्ता पाहिलेलं सेल्युलर जेल आमूलाग्र परिवर्तन आहे. आमूलाग्र परिवर्तन. आणि प्राध्यापक राम कापसे ज्या वेळेला इकडे लेफ्टनंट गव्हर्नर होते त्यावेळेला त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची वाक्य आणि ही ज्योती बसवली तिथे. आणि नंतर 10 वर्ष नादान काँग्रेसचं सरकार, पुन्हा त्या परिवाराचं सरकार आलं, सावरकर द्वेष्ट्यांचं सरकार आलं. या देशामध्ये सावरकर द्वेष निर्माण करणारा पहिला व्यक्ती पंडित नेहरू आहे. पहिला व्यक्ती. प्रचंड तिरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा करणारा, गांधी हत्येच्या खोट्या आरोपामध्ये जाणून बुजून बदनामी करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना तुरुंगात टाकणारा पंडित जवाहरलाल नेहरू आहे. आणि त्या नेहरूंनी जे पुढे त्यांची जी पिढी निर्माण केली, मी वेगळा शब्द वापरणार होतो पण मी थोडासा संयम ठेवला. त्या पिढीचं पुन्हा राज्य आल्यानंतर की घेतले नहे व्रत आम्ही अंधतेने, हे जे सावरकरांचं जी प्रार्थना आहे ती प्रार्थना मणिशंकर अय्यरनी काढून टाकली. तुमच्या लक्षात असेल तर 10 वर्ष सावरकरांचा अपमान झालेला होता. या विमानतळाला नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते
ती ज्योत, अखंड ज्योत काढून टाकली 28 मार्चला 2016 मध्ये. आज जी आपण अखंड ज्योत तिथे पाहतो आहे आणि तिथे सावरकरांची वाक्य पुन्हा प्रतिष्ठापित झालेली आहे, ती मोदी सरकार आल्यानंतर 2016 मध्ये पुन्हा तिथे लावली गेलेली. आणि संपूर्ण सेल्युलर जेल एक अत्यंत सुंदर रोल मॉडेल. तुम्हाला जगामध्ये कोणालाही सांगा की येऊन बघा काय होतं आणि इथे काय होत होतं. एक्सेप्ट मला खरंच ते आवडले नाही, फार आवडला नाही तो शो. मी वरती माझी भावना कळवणार आहे. इथे तुम्ही बरेच उत्साहाने म्हणालात, तुम्हालाही असं वाटतं सावरकरांना भारतरत्न का दिलं जात नाही. त्यांना सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे. सावरकरांना कोण भारतरत्न देणार? भारतरत्नाला सावरकर द्यायची गरज आहे. सावरकरांना भारतरत्न दिल्यामुळे सावरकरांमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. भारतरत्नचा सन्मान वाढेल. If you want to give grace to Bharat Ratna, today's Bharat Ratna, it should be conferred upon to स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर कुठल्याही भारत रत्नाचे मोहताज नाहीत. ना अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते बने विक्रमार्जत राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता. या संस्कृत सुभाषिताला 100% स्वतःच्या चारित्र्यानी, कर्तृत्वानी साकार करून दाखवणारा या विश्वातला एकमात्र जर कोणी महापुरुष असेल की जो कुठल्याही प्रतिष्ठेचा, कुठल्याही अवॉर्डचा, कुठल्याही सन्मानाचा न कधी भुकेला होता, न कधी लाचार होता, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. संस्कृत सुभाषित आहे. तुम्हाला अनेकांना त्याचा अर्थ कळला नसेल, कारण कम्युनिस्टांनी, नेहरूंनी डेड लँग्वेज म्हणून तिला मारून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ना अभिषेको न संस्कार. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, त्याच्यासाठी राज्याभिषेक होत नाही, कुठलेही मंत्रोच्चारण केलं जात नाही. सिंहस्य क्रियते बने. सिंह निघतो घरातनं, आणखीन सगळ्या जंगलामध्ये एक राऊंड मारून येतो, रपेट मारून येतो. नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जत राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता. स्वतःच्या पराक्रमाने तो जंगलाचा राजा म्हणवला जातो. त्याला इलेक्शन नाही लढावी लागत, त्याच्यासाठी कॅम्पेनिंग नाही करावं लागत, त्याच्यासाठी वोटिंग होत नाही. सावरकर विक्रमार्जत राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रताचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तरी देखील डोंट वरी, मला खात्री आहे की मोदी 3.0 मध्ये सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल. बरंच काही बोलायचं होतं, पण असं काही मी विचार करून आलो नाही काय बोलायचं म्हणून. जे जे सुचत गेलं ते बोलत गेलो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला जर जगाने लक्षात ठेवावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण सावरकर त्यांना सांगितला पाहिजे, शिकवला पाहिजे, दाखवला पाहिजे, ऐकवला पाहिजे. सुधीर फडक्यांनी बनवलेला चित्रपट दाखवला पाहिजे. एक चित्रपट खूप काही सांगून जातो. गाण्यांच्या स्पर्धा घेतल्या पाहिजेत, त्या स्पर्धांमध्ये त्यांना उतरवलं पाहिजे. सावरकर साहित्य वाचलाय, संपूर्ण वाचलाय असा एखादा माणूस असेल का? मला शंका आहे. यावं कधी त्यांनी मला, आणि मग मी त्याची परीक्षा पण घेईन. परीक्षा घ्यायला काही वाचायला पाहिजे असं नाही, पुस्तक घ्यायचं आणि प्रश्न विचारायचा. एकच व्यक्ती तो कवी देखील असतो आणि तो साहित्यिक देखील असतो. आणि तो कवी म्हणजे कसा कवी? तर आरामात छतावरती आराम खुर्चीत बसलेले, सुंदर चांदणे बघतायत, मंद वारे वाहत आहेत आणि कविता सुचतायत, असे कवी नाही आहेत ते.
मरणप्राय यातना शरीरामध्ये असताना हातामध्ये काहीही लिहिण्यासाठी कागद पेन उपलब्ध नसताना क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे या संस्कृत वचनाला प्रत्यक्षात सत्य सिद्ध करणारा महाकवी सावरकर आहे, की जो हाताला जे दगड लागला, जो खिळा लागला, तो घेऊन भिंतीवरती आपल्या मनात आलेले विचार लिहिले, काव्य लिहिलं, पाठ केलं, पुसून टाकलं, दुसरं पान लिहिलं, पाठ केलं, पुसून टाकलं, तिसरं पान लिहिलं, पाठ केलं, पुसून टाकलं. अशा पद्धतीने 10,000 ओळी लिहिणारा या जगातला एकमात्र महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर. मला सचिन तेंडुलकरच्या 10,000 धावांचा अभिमान वाटत नाही. विराटनी त्याचा विक्रम तोडल्याचा मला अभिमान वाटत नाही, कारण या 10,000 धावा भविष्याच्या भारताला सुरक्षित ठेवण्यामध्ये कुठलंही योगदान देणार नाहीयेत. आमच्या आया बहिणींची आबरू रक्षण करायची असेल तर त्या 10,000 धावांचं काही देणं घेणं नाही. आमच्या आया बहिणींची रक्षा करायची असेल भविष्यामध्ये तर प्रियांका चोप्रा, आलिया गेलिया भट नाही करू शकणार. आणि म्हणून आमच्या येणाऱ्या पिढी समोर कोणाचे आदर्श असले पाहिजे या बाबतीत आपण सगळ्यांनी आक्रमक असलं पाहिजे, आग्रही असलं पाहिजे, दुराग्रही असलं पाहिजे. नाही ना रे बाळा तुला आवडत, सोडून दे, असं नाहीये. आमच्या आजीनी असं केलं नाही. आमच्या आजीनी असं केलं असतं, आमच्या आईने असं केलं असतं तर मी इथे उभा राहिलो नसतो. मी कुठेतरी पब मध्ये बसून दारू पीत, आणखीन सिगरेट फुंकत, आणखीन कदाचित आणखीन काहीतरी पैसे जास्त असलेले तर नशा करत बसलो असतो. आज हे मी काहीही करत नाही. मी फक्त देशासाठी काम करतो, कारण मला आई वडिलांनी लहानपणापासून सावरकर शिकवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये मला सावरकर शिकवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये मला काश्मीरची समस्या कळली, ईशान्य भारताची समस्या कळली. त्याच्यासाठी तू वेळ दिला पाहिजे अशी प्रेरणा मिळाली. हजारो लोक वेळ देतात, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन मी घर सोडलं आणि जाऊन ईशान्य भारतात काम केलं. या प्रक्रियेमध्ये आपली मुलं देखील गेली पाहिजे. फार तर फार तुम्हाला नाही म्हणतील ना, पण उद्या जर त्यांनी प्रश्न विचारला की हे सगळं जर तुम्हाला माहित होतं तर त्यावेळेला आम्हाला का सांगितलं नाही, त्यावेळेला तुम्ही निरुत्तर नाही झालं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही या सांगायच्या पोझिशन मध्ये असला पाहिजेत. मी कानी कपाळी ओरडत होतो, पण तू तेव्हा माझं ऐकलं नाहीस. आज गेली तुझी मुलगी कुठल्या तरी इरफान बरोबर पळून. खरं प्रेम असतं तर दुसरी गोष्ट होती. प्रेमाच्या नावाने वेश्या व्यवसायाला पाठवून देणारे लव जिहाद षडयंत्र करून, आणि ती मुलगी पण उत्तर देते माझा अब्दुल तसा नाही आहे, आणि शरीराचे 56 तुकडे करून टाकतो तो. आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. भविष्य खूप भयानक आहे. सगळी कामं सरकारने करायची नसतात. हिंदू समाजाला फार मोठी वाईट खोड आहे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकण्याची. पहिल्यांदा देवाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं. हिंदी चित्रपटांमध्ये कुठेही काही दुर्घटना घडली की लगेच धावत धावत जाऊन ती हिरोईन बसणार कृष्णाच्या पायाशी, हे कन्हैया, आणि मग लताजींचं सुंदर गाणं चालू होणार. कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं त्या कृष्णाला, कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं त्या रामाला की बाबा तूच सांभाळ सगळं, आम्ही काहीच करणार नाही. मग हे फार दिवस चाललं. त्याच्यानंतर काही हुशार माणसं पुढे आली. ते म्हणाले अरे तो देव तर दिसत नाही, मी आहे ना, माझ्यामध्ये तो देव आहे, माझ्यात त्या देवाचा पॉवरफुल अंश आहे. आणि म्हणून ते येऊन बसले बाबा महाराज मठांमध्ये कॉन्ट्रॅक्टर. मग आता देवाकडे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करण्याऐवजी या महाराजांकडनं आउटसोर्सिंग करायची सुरुवात केलेली आहे हिंदू समाजाने. वेगवेगळ्या महाराजांच्या चरणी जाऊन बसायचं आणि आपल्या समस्या त्यांना देऊन टाकायचं. आता तेच सगळं सांभाळणार. तुमचं कर्तव्य तुमचं काय?
आणि जसं ते बाबा महाराजांकडे सगळं सोपवायला सुरुवात केली, तसं पॉलिटिशियनकडे 5 वर्षातनं एकदा मत दिलं, झालं, आता सगळं तू कर, आम्ही काहीच नाही करणार. प्रत्येक नागरिकांनी स्वतःचं कर्तव्य आधी पार पडलं पाहिजे. टेक केअर ऑफ पेनी पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. तुम्ही एक एक पैशाची काळजी करा, रुपया आपोआप स्ट्रॉंग होत जाईल. म्हणजे आपण आपले सगळे आपलं कर्तव्य आपण पार पाडू. मोदींना मत देऊ, ते पंतप्रधान बनतील, पण या देशाला विश्वगुरू बनवण्याचं काम, या देशाला परमवैभवाला नेण्याचं काम, या देशाला विकसित भारत बनवण्याचं काम एकटे नरेंद्र मोदी करणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण 140 कोटी समाजाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. एवढंच मला आपल्याला सगळ्यांना आज अंदमानाच्या भूमीवर सांगायचं आहे. जंगलाला आग लागली होती आणि एक चिमणी तोंड चोचीत थोडं थोडं पाणी घेऊन एक एक थेंब टाकून परत येत होती, टाकून परत येत होती. आग लागल्यावर टाळ्या मारत बसणारे राजदीप सरदेसाई आणखीन बरेच असतात ना, तर असे टाळ्या वाजवत बसणारे असे विचारत होते त्या चिमणीला, अगं तुझ्या त्या चमचा पाण्याच्या थेंबांनी काय ती आग विझणार आहे काय? त्या चिमणीने उत्तर दिलं, मला माहिती आहे की माझ्या थेंबर पाण्याने ती आग विझणार नाहीये, पण ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला या आगीवरती काव्य लिहिलं जाईल, त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांच्या लिस्टमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये असेल. टाळ्या नकोत, विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव भरती करा, तातडीने भरती करा. त्याच्यामध्ये पहिलं काम मोदी सरकार आणा आणि सोशल मीडियामध्ये ॲग्रेसिव्ह बना. सगळी जण देशासाठी, हिंदुत्वासाठी ॲग्रेसिव्ह बना सोशल मीडियामध्ये. नाही मला काय जमणार, आता माझं 70 वर्ष वय झालं, 80 झालं, असं काही नसतं. इफ देर इज ए विल देर इज ए वे. इच्छा तिथे मार्ग. आणि म्हणून आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. सावरकरांनी सांगितलं, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण केलं पाहिजे. राजकारणाचं हिंदूकरण याचा अर्थ मतदान करताना त्याच व्यक्तीला मत द्यायचं ज्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि हिंदुत्वाचं रक्षण होण्याची तुम्हाला खात्री आहे, ज्या पक्षामुळे हे होण्याची खात्री आहे, तिथेच मत द्यायचं. हे राजकारणाचं हिंदूकरण. आणि हिंदूंचं सैनिकीकरण म्हणजे प्रत्येकाने हातामध्ये बंदुका घेऊन बाहेर निघायचं नाहीये. सैनिकीकरणाचे आता सगळे मार्ग बदललेले आहेत, नवीन निकष निघालेले आहेत. ह्युमन राईट्सची माहिती असणं, राईट टू इन्फॉर्मेशनची माहिती असणं, कायद्याचं किमान ज्ञान असणं, प्रोफेशनल एटिकेट्स माहिती असणं, उत्तम इंग्लिश बोलता येणं, सोशल मीडियामध्ये ॲग्रेसिव्ह आणि प्रभावीपणे काम करणं, ही सगळी आपली आजची राष्ट्रीय कर्तव्य आहेत. कारण सगळी युद्ध याच्या पुढे शस्त्रांनी लढली जाणार नाही आहेत. देअर इज अँड देअर विल बी वॉर्स ऑफ परसेप्शन. आणि ही परसेप्शन सोशल मीडिया आणि मीडियामधनं निर्माण होतात. आणि म्हणून ते कर्तव्य आहे. म्हणून मला नाही जमणार नाही मुग्धा, मी उद्या ज्यावेळेला लँड होईन त्यावेळेला तुझं ट्विटर हँडल असलं पाहिजे, तुला रिट्वीट कसं करायचं, हॅशटॅग कसा चालवायचा, हे सगळं मी पर्सनली शिकवीन पाहिजे तर. पण प्रत्येकाने ट्विटरवर, इन्स्टावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, कूवरती, सिग्नलवरती, टेलिग्रामवरती, जिथे जिथे शक्य असेल सगळीकडे जाऊन सावरकरांचा, भारताचा, हिंदुत्वाचा आणि देशाचा, देशकार्याचा प्रचार करणं हे आपलं भविष्यातलं मोठं कर्तव्य आहे. हे आपण लक्षात ठेवू.